राजकुमार बडोले शामिल होते ही नाराजगी से लेकर बगावत। मनोहर चंद्रिकापुरे की परिवर्तन महाशक्ति पार्टी में एंट्री। अर्जुनी मोरगांव सीट से विधानसभा मैदान में उतरेंगे। महाराष्ट्र विधानसभा चुनाव नजदीक है और नेताओं की टिकट के रेस चालू है। इसके चलते सभी दलों में नाराजगी से लेकर बगावत तक का दौर जारी है। अजीत पवार की एनसीपी में भी ऐसी ही स्थिति है। उनकी पार्टी में भाजपा नेता और पूर्व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले शामिल हुए तो उन्हें तत्काल टिकट मिल गया। वहीं इस फैसले से उनकी पार्टी के सीनियर नेता मनोहर चंद्रिकापुरे बिगड़ गए। उन्होंने तत्काल पार्टी से इस्तीफा दे दिया और डिप्टी सीएम अजीत पवार पर पीठ में खंजर भोंकने का आरोप लगाया है। मनोहर चंद्रिकापुरे ने अजीत पवार को खत लिखकर नाराजगी जताई है। चंद्रिकापुरे ने वर्किंग प्रेसिडेंट प्रफुल्ल पटेल पर भी निशाना साधा है। उन्होंने कहा कि मैं तो पार्टी के साथ वफादारी कर रहा था, लेकिन मुझे क्या इनाम मिला है। दूसरे दल से आए नेता को तुरंत टिकट दिया गया और इसके लिए मुझे से मौका छीन लिया गया। अब चर्चा है कि मनोहर चंद्रिकापुरे कांग्रेस में शामिल हो सकते हैं। चंद्रिकापुरे ने अजीत पवार पर आरोप लगाया है कि उनकी पीठ में खंजर भोंका गया। उन्होंने कहा कि मुझे तो मुंबई से खाली हाथ लौटना पड़ा है। चंद्रिकापुर से लेटर में लिखा, दादा अपने जब एनडीए में शामिल होने का फैसला लिया तो मैं और मेरी विधानसभा के लोग आपके साथ रहे, आप पर भरोसा किया, इसके बाद भी मेरे साथ धोखा किया गया। यह मेरे साथ ही नहीं बल्कि अर्जुनी मोरगांव विधानसभा के लाखों लोगों के साथ फ्रॉड है। मुझे लग रहा था कि मैं एनसीपी का कैंडिडेट रहूंगा, इसका भरोसा भी दिया गया था। मैं विधानसभा के हर गांव में गया, वहां लोगों से मिला और बताया कि कैसे मैं सही कैंडिडेट हो सकता हूं। इसी दौरान मेरे पीठ में खंजर भोंक दिया गया। उमेदवारी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे, काय नेमकी तुमची चर्चा आहे की कसं काय एकदम प्रवेश? महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांचे महायुतीची सरकार आहे आणि ही सरकार मागच्या 2.5 वर्षापासून अत्यंत चांगल्या पद्धतीनं ताकदीनं काम करत आहेत. लाडकी बहीण योजनासारख्या असंख्य योजना या माध्यमातून त्यांनी आणल्या आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकारच यावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीनं मी मागच्या 2009 ते 2019 पर्यंत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा आमदार होतो. 2014 ते 19 पर्यंत महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करत असताना अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला आणि सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की त्या ठिकाणी महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये काल प्रवेश केलेला आहे, अजितदादा गटामध्ये. ते बंडखोरीची भीती वाटते तुम्हाला तर ती म्हणजे तुम्ही आतापर्यंत इथं भाजपच्या कार्यकर्ते तर आता अचानक तुम्ही अजितदादा गटात? नाही, शेवटी हे सगळ्यांमध्ये सामंजस्यानंच सगळ्यांची भूमिका आहे की सरकार आली पाहिजे आपली आणि त्या दृष्टीनं हा निर्णय घेतलेला आहे. सगळ्यांना विचारून सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे बंडखोरी कुठे होणार नाही आणि भारतीय महायुतीची सरकार महाराष्ट्रात या परत पुन्हा या ठिकाणी येईल. विद्यमान आमदार चंद्रिकापुरे तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे कडवा आव्हान धडकाबडकी काल घेतलं. मला वाटतं त्याच्या बाबतीत मला काही पण माहिती नाही, परंतु आमचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी तयार आहेत पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आणि त्यात निश्चितच आमचा त्या ठिकाणी विजय होणार आहे आणि प्रचंड यश संपादन यात काही शंका नाही. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहे चंद्रिकापुरे? पक्षामध्ये असतील तर नक्कीच पक्षांमध्ये जितकी मंडळी असतील त्या सगळ्यांशी आम्ही चर्चा करूनच योग्य निर्णय घेऊ.